लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पंचायत राज अभियान अंतर्गत भोसरे गावात महिलांनी केला सेंद्रिय गट शेतीचा प्रेरणादायी प्रयोग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात भोसरे ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेतीच्या दिशेने प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे। महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या पुढाकाराने गावात सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू करण्यात आला असून या उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबनाचं बळ मिळत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात भोसरे ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण उद्यमशीलतेच्या दिशेने प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत। महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या पुढाकाराने गावात मसाले आणि हळदीचे उत्पादन सुरू करण्यात आले असून या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबनाचं बळ निश्चित मिळणार आहे। नमस्कार, मी सुषमा धनाजी कीर्तिकर गृहउद्योग भोसरे तसेच पंचशील महिला स्वयंसहायता समूह हे माझ्या गटाचे नाव आहे। तसेच आम्ही PMFMEचं कर्ज प्रस्ताव करून आम्ही आमचा हा उद्योग उभा केलेला आहे। तरी ह्याच्यात हळद मसाले व इतर मसाले पण आमच्याकडे मिळतात आणि आम्ही हा उद्योग खूप छान प्रकारे चालवतो आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला उमेदमार्फत ही जी संधी दिली त्यामुळं आमच्या महिला उमेदमार्फत बरेच ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आम्हाला जी मुख्यमंत्री साहेबांनी उमेदमार्फत जो हा प्लॅटफॉर्म आम्हाला जो दिलेला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब यांचे मनापासून धन्यवाद। नमस्कार, मी नीता सुभाष जाधव। आम्ही एकत्र येऊन सगळ्या महिला शेती करत आहोत आणि आम्ही असं ठरवलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ह्या आता आमच्या गावामध्ये आम्ही स्पर्धेत गाव उतरलेलं आहे आणि आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं आहे की 100 एकरावर सेंद्रिय शेती करणार आहोत। ह्या सर्व महिला आम्ही शेतकरी आहोत। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।